जय हिंद मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्यापासून निवडणुका सुरू होत आहेत। उद्या वोटिंग आहे, सर्वांनी तर वोटिंग करायचंच आहे। पण तुम्हाला माहिती आहे का किती पक्ष महाराष्ट्रामध्ये या वर्षी विधानसभेमध्ये उतरलेले आहेत आणि कोणत्या पक्षाला किती जागा आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्ही पण बघू शकता सर्वात जास्त जे आपले उमेदवार आहेत मैदानामध्ये कोणत्या पक्षाने उभे केले आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब नक्कीच करून घ्या। तर बघा मित्रांनो, सध्या आपण कॅन्डिडेटची लिस्ट पाहणार आहोत। ओके, कॅन्डिडेटची लिस्ट पाहणार आहोत आपण। या पद्धतीने कॅन्डिडेटची लिस्ट आहे। निवडणुकीच्या रिंगणामध्ये किती पक्षाचे उमेदवार, शिवसेना ठाकरे गटाचे किती आहेत, काय आहेत, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी संपूर्ण लिस्ट आपल्याला दिलेली आहे, बघू शकतो आपण। आणि येत्या आता उद्यापासूनच तुमचं निवडणूक सुरू होत आहेत। तर या ठिकाणी बघूया, सर्वात जास्त म्हणजे चर्चेचा विषय ठरलेला ते म्हणजे भारतीय जनता पक्ष याने आपले जे काही उमेदवार आहेत हे 149 उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। त्याच्यानंतर 2 नंबरवरती आहे बहुजन समाज पक्ष। या पक्षाने देखील एकंदरीत 237 उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। म्हणजे सर्वात जास्त जर रिंगणामध्ये उमेदवार कोणी उतरवला असेल तर ते बहुजन समाज पक्ष आहे। या लोकांना अजून माहिती पण नाही बाकीच्या लोकांना। त्याच्यानंतर जर आपण बघितलं 3 नंबरवरती भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांनी आपले 3 उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। त्याच्यानंतर सगळ्यात आयएमपी पक्ष आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष। आता काँग्रेसला जागा किती आहे तुम्हाला माहिती आहे, एक महाविकास आघाडी एक टॉपला आहे आणि दुसरं म्हणजे महायुती। हे दोन पक्ष सर्वात महत्त्वाचे आहेत, महायुती, कारण सरकार या दोघांपैकी कोणाची तरी एकची स्थापन होणार आहे। त्यामध्ये काँग्रेसने आपले जवळपास 101 उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आपले अजित पवार साहेबांचं आहे महाविकास आघाडीतर्फे, तर यांनी आपले 59 कॅन्डिडेट मैदानामध्ये उतरवलेले आहेत। त्याच्यानंतर 6 नंबरवरती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, म्हणजे पवार साहेबांचे देखील जवळपास 86 म्हणजे 86 उमेदवार मैदानामध्ये उतरवलेले आहेत। आणि त्याच्यानंतर मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले राजसाहेब यांनी देखील आपले जवळपास 125 कॅन्डिडेट मैदानामध्ये उतरवलेले आहेत। त्याच्यानंतर शिवसेनेचं जे काही नेतृत्व करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री आपले सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा आपले 81 उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा यांनी देखील आपले जवळपास 95 कॅन्डिडेट या मैदानामध्ये उतरवलेले आहेत आणि काँग्रेसचे 101 उमेदवार मैदानामध्ये उतरवलेले आहेत। यांनी दोघांनी मिळून जवळपास 288 कारण 288 जागांसाठी ही निवडणूक होत आहेत। त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी यांनी देखील आपले 200 कॅन्डिडेट उमेदवार या ठिकाणी मैदानामध्ये उतरवलेले आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने बघा, तुम्ही विचार पण नाही करू शकत, खूप मोठी लिस्ट आहे ही। या लिस्ट मध्ये जवळपास भरपूर पक्षांनी भाग घेतलेला आहे आणि काही तर तुम्हाला माहिती सुद्धा नसेल। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं एकंदरीत वंचित बहुजन आघाडीने 200 उमेदवार, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांनी सुद्धा आपले 22 उमेदवार उतरवलेले आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष यांनी आपले 32 उमेदवार उतरवलेले आहेत। पीपल्स पार्टी ऑफ इंडिया यांनी देखील 44 उमेदवार आहेत। प्रहार जनशक्ती पक्ष यांचे 38 उमेदवार आहेत। राष्ट्रीय समाज पक्ष यांचे सुद्धा 93 उमेदवार आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे सुद्धा 31 उमेदवार आहेत। रिपब्लिकन सेना यांचे 21 आहेत। पार्टी रिकॉल कल्याणचा अधिकार यांचे सुद्धा 18 उमेदवार आहेत। असे भरपूर पक्ष आहेत ज्यांचे उमेदवार मैदानामध्ये आहेत। आता तुम्हाला मी टोटल किती पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये याची सुद्धा बहुतेक मुलांना माहिती नाही। बघा,
ही सर्व लिस्ट आहे पार्टींची। आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या सर्व पार्ट्या आहेत, जवळपास आता बघा 200च्या आसपास पार्ट्या आहेत। आपण संपूर्ण लिस्ट बघूया, टोटल किती पार्ट्या आहेत ते बघा। हिंदू राष्ट्र जनशक्ती, इन्सानियत पार्टी, भरपूर पार्टी आहेत, जवळपास 200च्या आसपास पार्ट्या आहेत। चला तुम्हाला लाईव्ह लिस्ट दाखवतो मी। जवळपास बघा एवढे पक्ष आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जवळपास हे बघा टोटल 158 पक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे एवढे पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास 158 पक्ष। आणि अपक्ष उमेदवार जे आहेत ते 159 अपक्ष उमेदवार आहेत। असं जवळपास 2086 उमेदवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। आणि या 2086 उमेदवारांपैकी आपल्याला निवडून द्यायचे 288 उमेदवार। आता ही गोष्ट पाहायची ठरेल की नेमका कोणते उमेदवार निवडून येतात ते। सर्वात इम्पॉर्टंट आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष आहेत। आता 6 पक्ष इम्पॉर्टंट आहे, ज्यांचं आतापर्यंत बोलबाला आहे आणि यांच्यामधूनच कोणतरी निवडून येणार, कोणाच तरी सरकार बसणार आहेत। एकदा परत त्या गोष्टीवरती आपण थोडं चर्चा करूया। इथं बघा जे महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडी, ठीक आहे, महाविकास आघाडी। आता या आघाडीमध्ये 3 पक्ष महत्वाचे आहेत। एक आहे काँग्रेसचा पक्ष, दुसरा आहे शिवसेना उठाव म्हणजे आपले यांचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचे, आणि तिसरा आहे पवार साहेबांचे पक्ष। 3 पक्ष महत्वाचे आहेत। यामध्ये काँग्रेसला सर्वात जास्त जागा देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो राष्ट्रीय काँग्रेसच्या जवळपास 101 जागा आहेत। शिवसेनेच्या जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं, शिवसेनेचा उठावा शिवसेनेचा जवळपास 95 जागा शिवसेनेच्या आहेत। आणि त्याच्यानंतर जे शरद पवार साहेब आहेत यांचे सुद्धा 86 जागा आहेत। किती जागा आहेत? 86 जागा आहेत। त्याच्यानंतर जर आपण महायुतीमध्ये बघितलं तर महायुतीमध्ये सुद्धा 3 पक्ष महत्वाचे आहेत। यामध्ये भारतीय जनता पक्षाला 149 जागा आहेत, तर आपले मुख्यमंत्री शिवसेनेचे त्यांचे सुद्धा जवळपास आपण पाहू शकतो 81 जागा या ठिकाणी ते लढवत आहेत। आणि त्याच्यानंतर जे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे सुद्धा 59 जागा आहेत। खरी लढत या तिघांमध्ये आहे की कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ते। परंतु एक सर्वे करण्यात आलेला आहे आणि या सर्वेनुसार आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महत्वाचे, आता जर काँग्रेसमधून जर बघितलं आपण तर काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असंही चालू आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असंही चालू आहे, नंतर पवार साहेबांचं सुद्धा चालू आहे। या 3 पक्षांमध्ये जवळपास जर आपण मुख्यमंत्री रेसचे जर उमेदवार बघितले तर यामध्ये सुप्रिया सुळे आहे, यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः आहे, आणि काँग्रेसमध्ये नाना पटोले साहेब हे स्वतः सुद्धा आहेत। 3 उमेदवार मुख्यमंत्री दावेदार आहेत। आता या तिघांपैकी ज्यांचं जास्त उमेदवार निवडून येतील ते कदाचित मुख्यमंत्री ठरवू शकतात, किंवा तिघं मिळून जे पक्षाचे मेन अधिकारी आहेत ते ठरवणार। महायुतीमध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपले महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, आणि इकडे अजित पवार साहेब आहेत। जर यांचा आपण एक अंदाज, एक सर्वे झाला, या सर्वेनुसार जवळपास सर्वात जास्त पसंती जर कोणाला मिळाली असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांची आहे, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लोकांना पुन्हा एकनाथ शिंदे साहेब पाहिजे। 2 नंबरवरती पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, 2 नंबरवरती उद्धव ठाकरे साहेब आहेत, 3 नंबरवरती देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसचं, आणि त्याच्यानंतर अजित पवार शेवटच्या स्थानावरती आहे। आता तुम्हाला देखील कमेंट करून सांगायचं आहे की येणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असू शकतो। आता एकनाथ शिंदे साहेब असू शकतात, की देवेंद्र फडणवीस साहेब असू शकतात, की काय असू शकतात, या सर्वांचं भवितव्य उद्या मतदानाच्या स्वरूपामध्ये पेटीमध्ये बंद होणार आहे आणि यांचा निकाल 23 तारखेला लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।